बोरीपाडा येथील शासकीय आश्रमशाळेत संविधानाचा जागर यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात पार पडला। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा बोरीपाडा इथं संविधान मूल्यांचा जागर घडवून आणणारा प्रेरणादायी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। सुजाण नागरिक मंच रायगड यांच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय संविधान गुणगौरव परीक्षा नोव्हेंबर महिन्यात पार पडली होती। या परीक्षेत बोरीपाडा आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उल्लेखनीय यश संपादन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक माणिकलाल पाटील होते। प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहनदास बोरसे, उच्च माध्यमिक विभागाचे यशवंत पवार, श्रीमती ज्योती भोई तसेच अधीक्षिका वासू अंभोरे उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता 11वीच्या विद्यार्थिनी पुष्पा पवार आणि अश्विनी पारधी यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं प्रभावी वाचन करून केले। उद्देशिकेतील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा उच्चार होताच संपूर्ण सभागृहात संविधान प्रेमाची भावना जागृत झाली। यावेळी पवार सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करत संविधान हा केवळ कायद्याचा दस्तऐवज नसून देशाच्या लोकशाहीचा आत्मा असल्याचं प्रतिपादन केलं। तसेच इकोनेट संस्थेचे कार्यकर्ते शंकर निंभारे यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत हक्क, कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। संविधान जाणून घ्या, समजून घ्या आणि आचरणात आणा असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आलं। विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान हा कार्यक्रमाचा खरा ठेवा ठरला। या कार्यक्रमात शिक्षक के.डी. जाधव, एल.बी. जाधव, डी.एस. भोंगाळी, एस.एस. गायकवाड, डी.एम. सहारे, सुभाष पवार, वृषाली मोरे, सुभाष निंबरे तसेच शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक व स्थानिक नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अमोल ठाकूर सरांनी केलं। शाळा व्यवस्थापन समिती व इकोनेट संस्थेच्या संयुक्त विद्यमानं हा उपक्रम राबवण्यात आला। संविधानाच्या मूल्यांचा जागर करत विद्यार्थ्यांमध्ये जबाबदार नागरिकत्वाची विजय रोवणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे। संविधान निर्माण करण्यासाठी परिषद स्थापन करण्यात आली। त्याच्या निवडणुका होऊन त्यामध्ये सदस्य निवडले गेले आणि त्या सदस्यांची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी सुरू झाली। तिथून संविधान बनवण्याचं काम सुरू झालं। 9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंत जवळपास 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस कामकाज केल्यानंतर भविष्यामध्ये भारताचा जो राज्यकारभार आहे, हा राज्यकारभार करत असताना केंद्र पातळीवर, राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळी आणि गाव पातळी ह्या सगळ्या विभागांवर जे कारभाराची एक पद्धत आहे, ही कारभाराची पद्धत कशा पद्धतीने निश्चित करायची याची लिखित स्वरूपाची नोंद ही एका पुस्तिकेमध्ये त्या ठिकाणी रीतसर लिहून ठेवली गेली आणि ही लिहून ठेवलेली माहिती किंवा ही जी राज्यकारभाराची चौकट, तिलाच आपण संविधान म्हणतो। जो राज्यकारभार आहे मग तो जरी राष्ट्रपतींच्या नावाने चालवला असला तरी देशाचा राष्ट्रपती असो नाहीतर सर्वसामान्य नागरिक असो, ह्या प्रत्येकाने कशा पद्धतीने या कारभारामध्ये सहभागी झालं पाहिजे, योगदान दिलं पाहिजे याची इत्थंभूत माहिती या संविधानामध्ये देण्यात आलेली आहे। आणि असं हे संविधान भारताने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारलं आणि त्या संविधानानुसार भारताचा राज्यकारभार हा 26 जानेवारी 1950 पासून सुरू झाला। म्हणून त्या दिवसाची आठवण म्हणून तो दिवस संपूर्ण भारतभर आपण दरवर्षी 26 जानेवारी या दिवशी प्रजासत्ताक दिन म्हणून या ठिकाणी साजरा करतोय आणि त्यानुसार आज आपल्या देशाचा कारभार सुरू आहे। आणि या कारभारानुसार प्रत्येक नागरिकाला घटनेने काही अधिकार दिलेले आहेत। मग तो भाषण स्वातंत्र्य, मूलभूत अधिकार खूप महत्वाचे आहेत की या देशामध्ये नागरिक खूप महत्वाचा आहे। देश सर्वश्रेष्ठ आहे पण त्याच्या काळोखाल नागरिक महत्वाचा। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मनोज वाजे, ओझरखेड।